लष्कराचे अनेक तळ उद्ध्वस्त केले असून देशभरात आनंदाचे वातावरण आहे। नागपूरमध्येही या यशस्वी कारवाईचा जल्लोष साजरा करण्यात आला। मंगळवारी रात्री 12:30च्या सुमारास भारताचे सैन्य, वायुदल आणि नौदलाने संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले असता पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली काश्मीरमधील मुझफ्फराबाद, वाघ, कोटली, गुलपूर, भिंबर आणि पाकिस्तानमधील सियालकोट, मुरीदके, चक, अमरू, बवालपूर येथील 9 ठिकाणांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले। या हल्ल्यांमध्ये भारताने देशात तयार केलेल्या आधुनिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला। हे हल्ले पूर्णतः भारताच्या सीमांमध्ये राहूनच केले गेले। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे दहशतवादी ठिकाणे लक्ष्य करण्यात आली। या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे प्राथमिक गुप्तचर अहवालांमध्ये नमूद केले आहे। यात जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख मसूद अझहरचे ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। नागपूरमध्ये भारतीय सैन्याच्या या शौर्याची आणि यशाची साजरी मोठ्या उत्साहात झाली। तिरंगा फडकावून भारत माता की जयच्या घोषणाने रस्ते दुमदुमले। अनेकांनी दीप लावून मिठाई वाटून विजयाचा जल्लोष केला। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेचे रिपोर्ट।